घटनांदूर मुरंबी या 6 महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। नुकत्याच शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या रस्त्याला जागोजागी भेगा पडल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाल्याचं समोर आलंय। सुदैवानं कसली जीवितहानी झालेली नाही। मात्र हा रस्ता मुरंबी, चोथेवाडी, नवाबवाडी या गावांना घटनांदूर या मोठी बाजारपेठ असलेल्या गावाला जोडतो। बरेच शेतकरी आणि या गावातील नागरिक याच रस्त्यानं स्वतःच्या दुचाकी, चारचाकीनं शेतमालाची, भाजीपाल्याची ने-आण करतात। या रस्त्यावर सतत रहदारी असते, परंतु 6 महिन्यात हा रस्ता उखडलाय आणि ठिकठिकाणी भेगा पडल्यामुळे या रस्त्यानं ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या आसपासच्या गावातील लोक तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे करतात। हे घाटनांदूर मुरुंबी जाणारा रस्ता, या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे व रस्त्याला साईड पट्ट्या 1.5 फूट 2 फूट अशा जोडल्या गेलेल्या आहेत व रस्त्याचं काम निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे। बळी पडलेले आहेत रस्त्याला। 6 महिन्याच्या अगोदर या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। त्यामुळे या कामाची जबाबदारी सरकारनं लवकरात लवकर स्वीकारावी ही नम्रतेची। मी मधुकर नरहरी सोनपीर, राहणार हनुमंतवाडी। माझं शेत आहे इकडं, ह्या रस्त्याला, नवाबवाडी रस्त्याला माझी शेत आहे आणि रस्ता होऊन 6 महिने झालाय। सरासरी 6 महिने झाला असेल, पण रस्त्याला सगळ्या भेगाच दिसतात। व्हाकडे त्याला पूर्ण भेगाच आहेत। साईड पट्ट्या काही व्यवस्थित भरलेल्या दिसणार। आणि हा रस्ता घाटनांदूरून निघाला की मधल्या मार्गे नवाबवाडी, मुरुंबी, चोथेवाडी मार्गे जातो हा रस्ता। पण रस्त्याची क्वालिटी काही मला काही योग्य वाटली नाही। म्हणजे योग्य वाटली म्हणजे बघायचं समजा ते कसं आहे ते खाली रस्ता। सगळ्या भेगा आहेत रस्त्याला। आता ह्या आताच भेगा 6 महिने झाले नाही तर पुन्हा कसं? याची प्रशासन दखल घ्यावी, एवढीच मागणी आहे आमची। काय तुम्ही पाहू शकता, घाटनांदूर, नवाबवाडी, मुरुंबी, चोथेवाडी हा रस्ता मागच्या 6 महिन्यापूर्वी झालेला आहे। हा रस्ता 6 महिन्यापूर्वी होऊन पूर्ण असे तडे गेलेले आहेत रस्त्याला आणि काही ठिकाणी असं पूर्ण रस्ता फाटलेला आहे। तरी संबंधित गुत्तेदारांनी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अरुण गित्ते, न्यूज मराठी, बीड, अंबेजोगाई। माहूर शहरातील दत्तनगर परिसरात नागपंचमी निमित्त उभारलेला श्री दत्तनगर नामफलक तसंच श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचा फलक हटवून त्याची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप झालाय। नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। या घटनेमुळे दत्तभक्त, गणेश भक्त आणि वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करण्यात आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीनं आरी मशीनच्या सहाय्यानं नामफलक कापून नाल्यात फेकलाय आणि गणेश मंडळांचाही फलक नुकसान करून नाल्यात टाकलाय। या प्रकरणी 20 ते 30 गणेश मंडळ सदस्यांनी नगरपंचायतींकडे तक्रार देताना संबंधित व्यक्तीचं नाव नमूद केलंय आणि त्यावर 30 ते 40 नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र तरीही अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या घटनेनंतर वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिक, निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी माहूर पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन दिले। निष्पक्ष चौकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान पोलीस प्रशासनानं तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केल्याची माहिती आहे। तुम्ही उद्या कोणत्याही हालतीत मी ते फलक काढून टाकणार असं चॅलेंज करत ते फलक सकाळी त्या माथेफिरी व्यक्तीनं ते पूर्ण फलक इथं काढून बाजूला फेकलेला आहे। तर या गोष्टीचा दत्तनगर व संपूर्ण शहरवासियाच्या वतीने आम्ही जाहीरपणे निषेध करतो। भविष्यामध्ये अशा गोष्टी कोणत्याही नालायक व्यक्तीने करू नये, त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संपूर्ण दत्तनगर तसेच शहरातील इतर व्यक्तींनी DYSP कार्यालय, नगरपंचायत कार्यालय व पोलीस निरीक्षक यांच्याकडे संबंधित माथेफिरू व्यक्तीवर गुन्हा दाखल, तात्काळ गुन्हा संध्याकाळपर्यंत दाखल झाला पाहिजे संपूर्ण गोष्टीची चौकशी करून। नाहीतर याच्यासमोर एक वेगळ्या पद्धतीनं पूर्ण शहरवासीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा एक जाहीरपणे सांगतो आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो। सर्व वार्डातील नागरिकांना या गोष्टी सर्वजण युवक गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी श्री
ची स्थापना करत असते आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून श्री दत्तनगर या ठिकाणी ही स्थापना होते. त्याच अनुषंगाने माहूर नगरपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन शासकीय पद्धतीने इथे श्री दत्तनगर असं फलक लावण्यात माहूर नगरपंचायतने लावल्या असताना या माहूरच्या दत्तनगर वार्डामध्ये बाहेरून आलेला माते फिरू यांनी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक व्यक्तीशी वाद घालत प्रत्येक वेळेस स्वतःहून वाद घालण्याची याची ही प्रवृत्ती आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या गणपती मंडळाचं फलक लाताने फेकून नालीमध्ये फेकलं आणि माहूर नगरपंचायतने ठराव करून लावलेला फलक कापून नालीमध्ये फेकला. त्यामुळे त्या व्यक्तीवर रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने दत्तनगरमधले सर्व नगरवासी दत्तनगरमधले आणि सर्व माहूर शहरातील सर्व गणेश भक्त यांनी एक हाताने DYSP ऑफिस आणि PI यांना एक रितसर अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही सर्व मंडळाची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ही फलक इथे लावणार नाही आणि हे जर गुन्हा दाखल नाही झाला तर याचं आंदोलन आम्ही अजून तीव्र करू. दत्तनगर या नावाचा फलक आमच्या घराच्या समोर लावलेला होता फलक. तो फलक एका इस्माने नागपूरहून आलेल्या व्यक्तीने महाराज म्हणून आला आणि त्याच व्यक्तीने ते दत्तनगर बोर्डचं नगरपंचायतचं बोर्ड हे मशीननं कापून सकाळी 4:30-5च्या दरम्यान ते बाजूला नालीकडे फेकून दिलं आणि आमच्या गणपतीचं मंदिराचं मूर्तीचं जे बोर्ड ते सुद्धा त्याने काढून सगळ्या बाजूला फेकून दिलेलं आहे आणि त्याने बरेच वेळेस आमच्या शेजारी पाजाराला भानगडी केल्या. माझ्यासुद्धा पहिले येऊन मला धमकी दिली, नागपूरचे मी गुंडे आणतो असं करतो, माझ्या घरी माझ्या मारायला आले होते. त्यांनी प्रत्येक आमच्या गल्लीतल्या लोकांसोबत प्रत्येक जणासोबत भानगडी केलेल्या त्याच्या रिसोडी आहेत. पुन्हा राजसाहेब PS आहेत ठाणेदार माहूरचे, त्याच्यासोबत त्यांनी नेऊन पोलीस स्टेशनला त्याला पाबंदी केली तरी ते माणूस सुधारला नाही. त्याला यावेळेस त्यांची पाबंदी करावी अशीच आमची दत्तनगर वार्ड क्रमांक 8मधील नागरिकांची मागणी आहे. ते न झाल्यास याच्या व्यतिरिक्त काही होईल अशी प्रक्रिया घडली नाही पाहिजे.